स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत इयत्ता 10वीचा युनिट 3 मधील 3.3 ही एक पोएम आहे। तिचं नाव आहे बघा स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग। ओके, ही पोएम जिचं लेखन केलेलं आहे रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी। या पोएमची आपण काय करणार, ही पोएम आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। त्याचबरोबर या पोएम मध्ये काही रायमिंग स्कीम काय आहे, त्याचबरोबर फिगर्स ऑफ स्पीच काय आहेत हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर आता वेळ न गमावता आपण सुरुवात करणार आहोत पोएम समजून घ्यायला। नाव आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोवी इव्हनिंग। वुड्सचा अर्थ इथं घेतलेला आहे वन, ज्याला आपण जंगल सुद्धा म्हणू शकतो। तर स्टॉपिंग बाय वुड ऑन अ स्नोवी इव्हनिंग म्हणजेच जंगलाकडून थांबवलं गेलं कधी तर एका बर्फाच्छादित अशा संध्याकाळी। एका बर्फाच्छादित संध्याकाळचं वर्णन इथे लेखकाने काय केलं तर पोएमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। त्याचा अनुभव तिने इथे शेअर केलेला आहे। तर लेखकाचं नाव आहे रॉबर्ट ली फ्रॉस्ट। यांचा जन्म झाला 1874 आणि त्यांचा मृत्यू झाला 1963 रोजी। ही वॉज अन अमेरिकन पोएट। ते काय होते, अमेरिकन लेखक होते। He is highly regarded for his realistic depiction म्हणजे वर्णन किंवा चित्रण, realistic म्हणजे वास्तववादी of rural life and his command of American colloquial speech। त्यांचं काय जे विशेष त्यांची गोष्ट जी आहे ते ग्रामीण जीवनाचं जे काही वास्तववादी चित्रण करणं आणि अमेरिकेत राहणारे जे लोक आहेत त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या भाषेचा आपल्या लेखनात वापर करण्यासाठी ते प्रामुख्याने काय केले जातात तर ओळखले जातात। रुरल लाईफ म्हणजे ग्रामीण भागातील जी भाषा आहे ती ते काय करतात त्याच्या लेखनामध्ये वापरतात। अमेरिकन कोलोक्वियल स्पीच म्हणजे अमेरिकेतील जी भाषा आहे त्यासोबत ते कसे तर फॅमिलियर आहेत। ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट ऑफ 20th सेंचुरी। ते कसे आहेत तर एक मोस्ट पॉप्युलर म्हणजे खूप असे नावाजलेले असे ते लेखक आहेत आणि क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट, आणि त्यांना काय तर एक रिस्पेक्टेड अमेरिकन असे ते पोएट आहेत कधी तर 20व्या शतकातील। ही रिसीव्ड 4 पुलिट्झर प्राइज। ओके, पुलिट्झर प्राइज सॉरी, ही रिसीव्ड 4 पुलिट्झर प्राइज फॉर पोएट्री। त्यांना 4 वेळा पुलिट्झर हा जो पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला होता। इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडेंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हनिंग। या पोएम मध्ये पोएटने काय केलेलं आहे तर एक लिटल इन्सिडेंट, एक छोटासा प्रसंग त्या बर्फाच्छादित किंवा मग बर्फ असलेल्या इव्हनिंगचा किंवा मग संध्याकाळचा, हिमाच्छादित संध्याकाळचा एक छोटासा इन्सिडेंट, एक छोटासा प्रसंग काय केलाय तर लेखकाने या पोएम मध्ये वर्णित केलेला आहे। ट्रॅव्हलर द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड। एक प्रवासी म्हणून जो कवी आहे तो काय होतो तर या जी ब्युटिफुल सीन आहे म्हणजे त्या जे काही जंगल आहे त्या जंगलातला जो काही सीन आहे तिथला जो काही देखावा आहे त्या देखाव्याकडून काय झालाय तर पोएट हा काय झाला आहे तर मोहित झालेला आहे। फॅसिनेटेड म्हणजे काय तर मोहित होणे, त्या सुंदर दृश्याने तो काय झालाय तर मोहित झालेला आहे। वुड्सचा अर्थ तुम्हाला इथे जंगल असा घ्यायचा आहे, हे पहिल्यांदाच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे। ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड अर्ज हिम टू गो ऑन। ही स्टॉप्स टू एन्जॉय, तो तिथे तो आनंद घेण्यासाठी, तो एन्जॉय करण्यासाठी तिथे थांबतो, परंतु त्याचं जे माइंड आहे, त्याचा जो काही मेंदू आहे तो त्याला सांगतोय की तो त्याला काय करतोय, त्याचा मेंदू, त्याचं मन त्याला काय करतंय तर पुढे जाण्यासाठी उद्युक्त करतंय, त्याला पुढे जाण्यासाठी काय करतंय त्याचं मन तर विनवणी करत आहे। अशा प्रकारे ही झाली लेखकाबद्दल आणि पोएम बद्दल थोडीशी माहिती। चला तर बघूया आता पोएम मध्ये काय दिलं आहे। तर पोएम सुरू करण्यापूर्वी थोडी पोएमची माहिती घेऊया। एकंदरीत पोएम मध्ये 4 स्टांजाज आहेत। 4 स्टांजाज आहेत। पोएमचं लिखाण हे रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी केलेलं आहे। पहिला स्टांजा आपण बघतो आहोत। पहिल्या स्टांजामध्ये रायमिंग स्कीम वापरलेला आहे ते म्हणजे ए, त्यानंतर ए। ओके, हिअरला आपण म्हणणार आहोत बी आणि स्नोला म्हणणार आपण ए। कारण काय तर हे जे काही नो, दो आणि स्नो आहे ते एकमेकांशी राईम करतायत, फक्त बी हा राईम करत नाही, त्यामुळे आपण त्याला बी असं नाव दिलं हिअरला। ओके, चला तर विषयावर या। काय सांगितलं बघा पहिल्या पोएम मध्ये, हुज वुड्स दीज आर आय थिंक आय नो। कोणाचं हे उपवन आहे, कोणाचं हे जंगल आहे, कोणाचं स्मॉल फॉरेस्ट आहे, आय थिंक आय नो, मला वाटतं की मी त्याला
ओळखतो. हिज हाऊस इज इन द विलेज दो, त्या मालकाचं, ह्या जे काही जंगल आहे, हे जे काही उपवन आहे, त्या मालकाचं घर कुठे आहे तर त्या गावामध्ये आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, तो मला इथे बघणार नाही की मी इथे थांबलेलो आहे. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो, त्याचे जे काही वूड आहे, त्याचे जे जंगल आहे ते पूर्णतः काय झालेले तर बर्फाच्छादित झालेलं आहे. त्या जंगलामध्ये पूर्णतः काय झाले तर बर्फ जमा झालेला आहे आणि मी इथे थांबलेलो आहे हे ते बघू शकणार नाही किंवा त्याला दिसणार नाही, मी इथे थांबलेलो आहे. आणि त्या सुंदर अशा जे काही निसर्गरम्य असं वातावरण आहे, सुंदर असं जे काही ते जंगल आहे, त्याचा आनंद, त्या सौंदर्याचा आनंद लेखकाला ते थांबवून घ्यायचा आहे किंवा तो घेणार आहे. आणि तो म्हणतोय की त्या जे काही मालक आहे तो जंगलाचा, त्या उपवनचा, तो काय करू शकत नाही, त्याला बघू शकत नाही. कुठून तर त्या गावातून, कारण पूर्ण जे जंगल आहे ते कशाने वेढलेलं आहे तर बर्फाने वेढलेलं आहे. सेकंड स्टांजा आपण बघतोय. बघा सेकंड स्टांजामध्ये जे काही रायमिंग स्कीम आहे ते काय आहे, तरी ते आहे क्विअर नियर, त्याला आपण म्हणतोय बी. लेक सोबत ते करत नाही त्यामुळे त्याला आपण म्हणूया सी, आणि इयर पुन्हा बी, म्हणजे क्विअर नियर इयर हे एकमेकांशी राईम करतात आणि त्याचबरोबर हे राईम करतात हिअर सोबत सुद्धा, त्यामुळे क्विअर नियर आणि इयर हे आहेत बी आणि लेकला आपण म्हणतो इथे सी. मग रायमिंग स्कीम काय झाली सेकंड स्टांजाची, ती झाली बी सी बी. ओके, चला तर आता स्टांजा अभ्यासूया. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर to stop without a farmhouse near between the woods and frozen lake the darkest evening of the year. कवी असं म्हणतोय की कवीच्या मते तो जो घोडा आहे त्याचा लिटल हॉर्स जो आहे तो काय करतोय तर निश्चितच विचार करतो की इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक. ते काय झाले तर एका वुड्स म्हणजे त्या जंगलाच्या आणि त्या फ्रोझन लेकच्या, म्हणजे गोठलेल्या असं जे की लेक आहे, लेक म्हणजे काय तळ थोडक्यामध्ये, तर फ्रोझन लेकच्या मध्ये ते काय झाले तर थांबलेले आहेत आणि तिथे आजूबाजूला कुठं काय नाही तर कुठल्या प्रकारचं फार्म हाऊस तिथे नाही. म्हणजे जंगलाच्या मधोमध त्या जंगलाच्या आणि त्या फ्रोझन लेकच्या मध्ये ते थांबलेले आहेत आणि आजूबाजूला कुठेही काय नाही तर शेतघर तिथे त्याला दिसत नाहीये. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, आणि ती जी इव्हिनिंग आहे, ती जी संध्याकाळ आहे ती कशी तर खूप काळोखमय अशी ती संध्याकाळ आहे आणि त्या काळोखामध्ये, त्या काळोखाच्या संध्याकाळी ते काय थांबले त्या वूड आणि फ्रोझन लेकच्या मधोमध थांबलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा स्टांजा आपण बघतो आहोत. पुढच्या स्टांजाचं रायमिंग स्कीम सांगतो एकदा. पुढच्या स्टांजाचं रायमिंग स्कीम असेल C. आता इथे जे काही शेक, मिस्टेक आणि फ्लेक एकमेकांसोबत राईम करतायत तेव्हा आपण त्याला म्हणतो सी. आणि स्वीप हे काय करत नाही, कुठलाही रायमिंग करत नाही. आणि याच्या अगोदरचा जो लेक आहे तो सुद्धा काय करतोय तर यांच्यासोबत राईम करतोय. म्हणजे सी, आपण याला लेकला सी म्हटलं होतो, ते हे सुद्धा काय तर सीच आहेत. आणि स्वीप जो आहे त्याला आपण म्हणतोय डी. ओके, ते मग तिसऱ्या स्टांजाची रायमिंग स्कीम काय सांगतील मग C. ओके, याच्यावर प्रश्न सुद्धा आहे तुम्हाला परीक्षा याच्यामध्ये कशामध्ये इंग्लिश वर्कशॉप मध्ये विचारलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल हे समजल्यानंतर. तर बघा काय सांगितलेलं आहे तिसऱ्या स्टांजामध्ये, ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. आता ही म्हणजे कोणतो घोडा जो काय करतोय तर ही गिव्स हिज हार्नेस बेल त्याला म्हणता येईल घोड्याच्या गळ्यातील जी घंटा आहे तो काय करतो, ती घंटा हलवून वाजत आहे. टू आस्क, जसं काही तू विचारतोय की इफ देर इज सम मिस्टेक, तिथे काही चूक झाली आहे का, तिथे त्या मधोमध ते थांबलेले आहेत. त्यामुळे घोडा काय करतो, आपली माल हलवून त्या गळ्यातील बांधलेली जी घंटा आहे तो वाजून आपल्या मालकाला तिथे सांगतोय की काही चुकीचं तरी आपण इथे थांबलेलो नाहीत. The only other sounds the sweep of easy wind and drowsy flake. आणि घोड्याचं जी काही गळ्यातली जी घंटा आहे त्या व्यतिरिक्त तिथे दुसरा एक आवाज येतोय, तो म्हणजे कशाचा, तिथे अजून एक आवाज आहे तो म्हणजे कशाचा, स्वीप ऑफ इझी विंड. तिथून जी हवा वाहते आहे त्या हवेचा सुंदर आवाज त्याच्या कानावर पडतोय. आणि ड्राउझी फ्लेकचा अर्थ दिलाय बघा, सॉफ्ट फिदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. म्हणजे जे काही बर्फ वृष्टी होते हळुवारपणे त्याचा आवाज, त्याची पडणारी जी हिम आहेत आकाशातून त्याचा आवाज आणि हवेचा आवाज, एवढ्याच गोष्टी तिथे पण त्याला ऐकू येत आहेत. कशा व्यतिरिक्त, त्या घोड्याच्या गळ्यातील जी घंटा आहे त्या व्यतिरिक्त. आणि घोडा ती घंटा का वाजतोय, कारण तो लेखकाला विचारतोय इफ देर इज सम मिस्टेक, काही चुकी झाली आहे का आपण इथे
थांबून, किंवा तो त्याला सुचवतोय की आपण इथून काय करावं तर निघून जावं. अशा प्रकारे इथे तिसरा स्टांजा आपला समजला आहे. चौथा स्टांजा आपण बघतोय बघा. चौथा स्टांजाचा एकदा रायमिंग स्कीम सांगतो तुम्हाला. हिची जी रायमिंग स्कीम आहे ती आहे डी टी डी डी. कारण हे जे सगळे वर्ड आहेत ते काय करतात, एकमेकाला राईम करताय. डीप, कीप, स्लीप, स्लीप, आणि हे स्वीप सुद्धा करताय. आपण याला डी म्हणलेलो आहे की नाही. हे सगळे एकमेकाला राईम करतायत. ओके, त्यामुळे याची जी रायमिंग स्कीम आहे ती काय असणार आहे, डी 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 डी. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. चला तर आता शेवटचा स्टांजा अभ्यासूया. कवी या शेवटच्या स्टांजाच काय म्हणतो बघा, खूप छान असा स्टांजा आहे. द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप. हे जे काही वुड्स आहेत, हे काही जंगल आहे, हे काही स्मॉल फॉरेस्ट आहे, हे काही जे उपवन आहे ते कसं आहे तर खूप लवली, खूप अट्रॅक्टिव्ह, खूप प्रेमळ, खूप असं सुंदर ते आहे. खूप ब्युटिफुल असं हे वन आहे. डार्क अँड डीप, त्याचबरोबर ते कसं आहे तर डार्क म्हणजे गडद, आणि डीप, डीप म्हणजे आपण अर्थ घेणार आहोत घनदाट, म्हणजे खूप घनदाट आणि डार्क अशा प्रकारचं हे वूड आहे किंवा हे जंगल आहे. बट आय हॅव टू प्रॉमिस टू कीप. परंतु मी काय केलं आहे तर वचन दिलेलं आहे, किंवा मी काय घेतलेलं आहे तर प्रॉमिस केलेलं आहे. की काय प्रॉमिस केलेलं आहे, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप म्हणजे झोपण्यापूर्वी किंवा विश्रांती घेण्यापूर्वी मला काय करायचं तर खूप अंतर, खूप मैल अशी काय करायची तर वाटचाल करायची आहे, असं लेखक काय करतोय तर म्हणत आहे. ओके, आय होप दॅट तुम्हाला ही पोएम समजलेली आहे. आणि यामध्ये असलेली जी काही हे आहेत काय म्हणतात त्याला फिगर्स ऑफ स्पीच. आणि एक महत्त्वाची सूचना अशी की फिगर्स ऑफ स्पीचवर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत बघा. तर हे फिगर्स ऑफ स्पीचची मी तुम्हाला फक्त नावं सांगतोय इथे. आणि फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे काय, जे नावं तुम्हाला मी सांगतोय त्याचे सगळे अर्थ तुम्हाला काय होतील तर त्या फिगर्स ऑफ स्पीचच्या ज्या लिंक्स तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केल्या डिस्क्रिप्शनमध्ये. ओके, त्याच्यावरून तुम्हाला सर्व फिगर्स ऑफ स्पीच कळून जातील कशाचा काय अर्थ होतो ते. तर आता पहिली जी लाईन दिसते बघा, पहिल्या लाईन मध्ये दिसते तुम्हाला इन्व्हर्जन. ओके, तर इन्व्हर्जन म्हणजे काय त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर लिंकवर क्लिक करून इन्व्हर्जन तुम्हाला समजून जाईल. पुढचा दिसतोय दुसरी जी लाईन आहे ती आहे ॲलिट्रेशन. ओके, ॲलिट्रेशन म्हणजे काय तर ते सुद्धा त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन बघू शकता. फिगर्स ऑफ स्पीच नाव त्याला मी दिलेलं आहे. त्यानंतर तिसरा जो आहे ते जे आहे ते सुद्धा एक्झाम्पल आहे ॲलिट्रेशनचं. चौथं जे एक्झाम्पल आहे ते आहे मेटाफर, चौथं जे एक्झाम्पल आहे ते आहे ॲलिट्रेशन पण आहे त्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला हायपरबोल हे सुद्धा त्यामध्ये दिसून येईल. हायपरबोल प्लस ॲलिट्रेशन. त्यानंतर बघा पुढे तुम्हाला दिसेल सेकंड स्टांजा जो आहे त्यातलं पहिले जी काही लाईन आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. ही जी काही लाईन आहे यामध्ये आपल्याला दिसतं पर्सॉनिफिकेशन. ओके, कारण तिथे काही घोडा आहे त्याला काय दिलं तरी ह्युमन क्वालिटीज दिलेल्या आहेत. आता हे काय आहे पर्सॉनिफिकेशन याची पण तुम्हाला लिंक त्यामध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेकंड स्टांजा, थर्ड स्टांजाकडे येऊ बघा. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक. हे आहे एक्झाम्पल ॲलिट्रेशनचं. ओके, त्याचबरोबर तुम्हाला दिसेल ही जी पुढची लाईन आहे टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. यामध्ये तुम्हाला दिसेल पर्सॉनिफिकेशन. ओके, कारण घोडा बोलतोय असं सांगितलेलं आहे. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय त्या लिंकवर जाऊन क्लिक करा, पर्सॉनिफिकेशन तुम्हाला कळून जाईल. त्यानंतर पुढची लाईन दिसते बघा, द ओनली अदर साऊंड ऑफ द साऊंड्स द स्वीप. आता इथे तुम्हाला दिसतं ऑनोमोटोपिया. ऑनोमोटोपिया म्हणजे काय ते तुम्हाला तिथे कळून जाईल. तिथे लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून बघा. त्यानंतर पुढचा जो काही शेवटच्या स्टांजाकडे येऊ बघा सरळ सरळ. आता इथे आपल्याला दिसतंय बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. आता हे मेटाफरचं उदाहरण आहे. कशाचं, मेटाफरचं. आणि शेवटची जी लाईन आहेत आय अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप हे काय एक्झाम्पल रिपिटेशन या अलंकाराचं. आणि त्याचबरोबर यामध्ये आपला मेटाफर सुद्धा दिसून येतो. अशा प्रकारे ही रायमिंग स्कीम म्हणतोय फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला या पोएममध्ये दिसून येतील. त्याचबरोबर मग आता सूचना अशी की या पोएमचं जे काही हे जे काही प्रश्न उत्तर आहेत कशाचे, मार्जिन क्वेश्चन्स, त्याचबरोबर हे जे इंग्लिश वर्कशॉप आहे त्याच्यासाठी मी काय केलं तर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही याची प्रश्न उत्तर बघू शकता. ओके, आय होप तुम्हाला हा लेसन इथे ही जी पोएम आहे ही तुम्हाला समजलेली आहे.
बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला काय मिळत चालते तर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. थँक्यू अँड टेक केअर. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.